स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल करिता ज्या विद्यार्थ्यांनी ज्या उमेदवारांनी नोंद केलेली आहे असे 1,80,000 विद्यार्थी आणि जे भावी शिक्षक होणार आहेत ते सर्व विद्यार्थी म्हणजेच 1,80,000 विद्यार्थी. आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की जागा नेमक्या किती येणार आहेत हे आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही. मात्र आता जे काही नवीन जे पत्र आलेलं आहे 2020 तारखेचं जो पत्र आहे आणि या माध्यमातून आपल्याला 50 प्रिफरन्स आपल्याला लॉक करायचे आहेत. तर ते नेमके कसे करायचे आहेत, कारण आपले जे विद्यार्थी आहेत घाबरलेल्या अवस्थेत आहेत, गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. कारण या माध्यमातून काही विद्यार्थी बाहेर सुद्धा जाणार आहेत. कारण ज्यानुसार आपण ऑर्डरनुसार आपण ते टाकणार आहोत किंवा जे प्रिफरन्स लॉक करणार आहोत त्या ज्या विद्यार्थ्यांना शैली आहे, जो विद्यार्थी चांगला अभ्यास करेल, जिल्ह्याचा अभ्यास करेल, स्वतःचे गुण किती असणार आहे, कॅटेगरीचा अभ्यास करणार आहेत आणि नंतर प्रिफरन्स लॉक करणार आहे, त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ते निवडवणार आहे. मग जास्त मार्क्स असेल ते सुद्धा विद्यार्थी बाहेर जातील आणि कमी मार्क्स असणारे विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी नोकरी लागणार आहेत. कारण आपल्याला आता जो लढा असणार आहे तो आपला हा जास्तीत जास्त प्रिफरन्स हा जो आहे अनलॉक करण्याचे म्हणजे लॉक करण्याची जी काही प्रोसिजर आहे 50ची, हे अनलिमिटेड प्रिफरन्स यायला पाहिजे, हा लढा आपला असणार आहे आणि तो चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून तो चालू आहे. मग आता जर हा निर्णय बदलला नाही तर मग आपण तसेच राहणार आहोत का? नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ते 50 प्रिफरन्स जे आहेत ते 50 प्रिफरन्स कसे लॉक करायचे या संदर्भात आपण माहिती देतो आहे. आणि आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही अपडेट असेल शिक्षक भरतीच्या संदर्भानं ते आपल्या चॅनलवरती आपण कायम स्वरूपी देत असतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या लिंक दिलेल्या आहे, त्या लिंक्सवरती जॉईन व्हा, मला मेसेज करा, मेसेजचं तुम्हाला उत्तर मिळेल. प्रिफरन्स भरण्यासाठी सुद्धा आपण ज्या वेळेला प्रिफरन्स जागा येतील, ज्या वेळेला प्रिफरन्स लॉक करण्याची डेट येईल त्यावेळेला सुद्धा आपण स्पेशली आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपण फोनद्वारे आपण मदत करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. कारण एक चूक आपल्याला या भरतीतून बाहेर करू शकते. त्यामुळे आपण कमी जरी मार्क्स असले तरी तुम्ही त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता हा जो व्हिडिओ आपण बनवतो आहे, हा व्हिडिओ यासाठी बनवतो आहे की जे सर्वाधिक स्पर्धा असणारे जिल्हे कोणते, 140 प्लस ज्यांना मार्क्स आहे, 150 प्लस ज्यांना मार्क्स आहेत, त्यांनी कोणते जिल्हे टाकायला पाहिजे, ज्यात स्पर्धा जास्त आहे आणि आपले चान्सेस सुद्धा त्या ठिकाणी जास्त असू शकते, ज्यांना 140 प्लस मार्क्स आहेत. हे जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे. दुसऱ्यांदा 120 प्लस ते 130 प्लस, 120 ते 130 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना गुण आहे, जे ऍव्हरेजली मार्क्स घेतलेले विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना सेकंड रेंज मध्ये कोणते जिल्हे असणार आहेत आणि या जिल्ह्यामध्ये तुम्ही खेळू शकता, या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमची निवड होऊ शकते, अशा पद्धतीने हे कोणते जिल्हे आहेत हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. आणि नंतर जे सेफ जिल्हे आहेत, जे सर्वाधिक म्हणजे स्पर्धा कमी आणि विद्यार्थ्यांची निवड सुद्धा कमी आणि लोक त्या ठिकाणी जाण्यासाठी धजावत नाहीत, असे जिल्हे सुद्धा 110 ते 120 पर्यंत म्हणजे 110 प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहे, 110 ते 120 ज्यांना मार्क्स आहेत, असे जे गट्स आपण पाळलेले आहे 150 ते 140, 120 ते 130 आणि 110 ते 120, अशा प्रकारात हे जे काही जिल्हे आहेत मी तुम्हाला सांगतोय, ज्यात स्पर्धा कमी असणारे जिल्हे, स्पर्धा जास्त असणारे जिल्हे आणि जे मध्यम स्पर्धेमध्ये असणारे जिल्हे, मीडियम लेवलचे जिल्हे, असे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या माध्यमातून आपल्याला अभ्यास करून तुम्हाला वारंवार सांगतोय 4 गोष्टी महत्वाच्या असणार आहेत. त्या कोणत्या? तर एक तुमची कॅटेगरी, एक म्हणजे दुसरी गोष्ट कोणती तर तुमचा गुण किती असणार आहे, नंतर तुमच्या कॅटेगरीच्या जागा त्या जिल्ह्यावाईज जे काही असणार आहेत त्या, आणि तुमचा प्रिफरन्स कोणत्या नंबरला देतात ते, असे 4 महत्वाचे मुद्द्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी सिस्टम तुम्हाला निवड करणार आहे. कारण हा गेम जो असणार आहे हा सिस्टमचा गेम आहे, तुमच्या मनाचा नाही, तुमच्या भावनेचा गेम नाही, हा लॉजिकचा गेम असणार आहे. त्यामुळं हे लॉजिक आपल्याला बरोबर लावावं लागेल आणि याकरिताच आपण हे व्हिडिओ बनवतोय की तुम्हाला जो असलेला जो वेळ आहे तो वेळ या लॉजिक जनरेट व्हायला झाला पाहिजे, तुम्ही जागरूक झाले पाहिजे. यासाठी वारंवार या जे काही व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश काय, तर आपण सर्व सुज्ञिकात सर्व हुशार आहात, परंतु एक चूक तुम्हाला बाहेर घालवू शकते. त्यामुळं आलेली संधी ही गमावू नका, यासाठी आपण कायमस्वरूपी हे अपडेट तुम्हाला देतो आहे. आता लक्षात घ्यायचं आहे, सर्वाधिक मागणी आणि सर्वाधिक जागा असणाऱ्या आणि सर्वाधिक संधी असणारा जिल्हा कोणता असणार आहे, तर संधी सुद्धा जास्त असते, जागा सुद्धा जास्त असतात आणि स्पर्धा सुद्धा जास्त असणारा जिल्हा कोणता, म्हणजे कोणते जिल्हे आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना 140 प्लस मार्क्स आहेत ते विद्यार्थी या जिल्ह्याची निवड करतात. मग कोणते जिल्हे आहेत? पुणे जिल्हा आहे, सातारा आहे, सांगली जिल्हा आहे, कोल्हापूर आहे, मुंबई सिटी आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, नागपूर आहे, नाशिक आहे आणि
संभाजीनगर आहे। या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा असते। ज्यांचे जास्त गुण आहेत ते विद्यार्थी या जिल्ह्यांची निवड करतात आणि जागा सुद्धा जास्त असते। यात जागा म्हणजे तुकड्या जास्त असतात, शाळांची संख्या जास्त आहे। या सर्व गोष्टींची महत्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला देतो आहे। म्हणून या जिल्ह्यांमध्ये 140+ 150+ ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत ते विद्यार्थी या जिल्ह्यांचा त्यांनी विचार करणं गरजेचं आहे किंवा ते जिल्हे विचार करतात। जे स्पर्धा जास्त, जागाही जास्त आणि मागणी सुद्धा जास्त असणारे हे जिल्हे आहेत 140+। आणि नंतर आहे 120 ते 130 ज्यात मागणी कमी म्हणजे एकदम कमी नाही तर मीडियम लेवलला मागणी असणार आहे, स्पर्धा सुद्धा मीडियम असणार आहे, नंतर याच्यात संख्या सुद्धा जास्त असणार आहे, जागा सुद्धा मीडियम जागा असणार आहेत। आणि यात हे जिल्हे कोणते आहे आणि लोक याला बेस्ट जिल्हे म्हणून हे करतात, म्हणजे मीडियम जे काही गुण आहेत, जे मध्यम गुण आहेत 120 ते 130 दरम्यानचे ते विद्यार्थी या जिल्ह्यांची निवड करतात। ते बघा कोणते जिल्हे आहेत तर ते आहेत अहमदनगर, नंतर आहे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, नंतर सोलापूर, नंतर जळगाव, नांदेड, लातूर, चंद्रपूर, बीड, अकोला ही जिल्हे या ठिकाणी निवड करतात। हे मीडियम लेवलचे जिल्हे आहेत। या जिल्ह्यांमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमचं प्रिफरन्स कोड टाकू शकता आणि तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता। तुमच्यासाठी संधी सुद्धा मीडियम लेवलची संधी या ठिकाणी असणार आहे। नंतर आता 110 ते 120+, 110 ते 120 म्हणजे 110+ म्हणजे 120 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना गुण आहे ऍव्हरेजली, असे सर्व विद्यार्थ्यांकरिता हे जे जिल्हे असणार आहेत हे जिल्हे काय असणार आहेत तर ही संधी जास्त संधी असणार आहेत। यात डिमांड कमी असणार आहे, स्पर्धा सुद्धा कमी, म्हणजे विद्यार्थ्यांचा जाण्याचा कल कमी असणार आहे आणि याच्या स्पर्धा सुद्धा या ठिकाणी मग कमी असणार आहे आणि गुण सुद्धा कमी गुण असणारे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी जिल्हे टाकतात। आणि मी मागचा व्हिडिओ सांगितलेला आहे की जिथं जास्त जागा तिथं विद्यार्थी जास्त टाकत असतात। मग पोलीस भरती असेल, मग एमपीएससी असेल, कोणतेही हे असेल त्या जिल्ह्यात जास्त निवड करतात म्हणजे जास्त अर्ज त्या ठिकाणी करतात। ती पद्धत इथं चालणार नाही। त्यामुळं ज्यांना कमी जरी मार्क्स असले तरी तुम्हाला इथं संधी मात्र मिळणार आहे, कारण इथं लोकांचा संख्या म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या जिल्हे टाकण्याची, प्रिफरन्स टाकण्याची कमी, कारण गडचिरोलीला कोणी जायची इच्छा होत नाही, कोणाला नंदुरबारला जायची इच्छा होत नाही। असे खूप विद्यार्थी असे आहेत की मला नोकरी नाही मिळाली तरी चालते पण मी काही गडचिरोली जाणार नाही, मी काही धुळ्यात जाणार नाही, मी काही नंदुरबारमध्ये जाणार नाही, मी काही सिंधुदुर्गात जाणार नाही, असे म्हणणारे जे विद्यार्थी आहेत त्यात कॉम्पिटिशन स्पर्धा कमी होत जाते आणि ज्यांना कमी मार्क्स आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी मात्र संधी मिळत आहे। मग कोणते जिल्हे आहेत ते 110 ते 120+ ज्यांना मार्क्स आहेत आणि ते टाकू शकतात, तर सिलेक्शनचे चान्सेस सुद्धा या ठिकाणी जास्त असते, सिलेक्शनचे चान्सेस जास्त असते। बघा यात कोणते कोणते जिल्हे आहेत ज्यात मागणी कमी असते आणि संधी सुद्धा जास्त असते या जिल्ह्यांमध्ये। गडचिरोली 1, गोंदिया 2, भंडारा, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, बुलढाणा, यवतमाळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि नंदुरबार। कोकणातले 3-4 जिल्हे, खानदेशातील जिल्हे, नंतर विदर्भातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे, अशा पद्धतीनं इथं संधी जास्त असते आणि स्पर्धा मात्र कमी असते आणि निवडीचे चान्सेस सुद्धा जास्त असते। म्हणून ज्या विद्यार्थ्यांना ऍव्हरेजली मार्क्स आहेत 110 ते 120+ मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात आपल्याला आतापर्यंत आपले 35 वर्ष गेले, 34 वर्ष गेले, 38 वर्ष झाले, परंतु अजूनपर्यंत आपल्याला नोकरी लागलेली नाही। मी कुठेही माझी फॅमिली घेऊन जाऊन नोकरी करण्यासाठी तत्पर आहे, कारण माझी सरकारी नोकरी असणार आहे। याचा विचार आपल्या सर्व गोष्टीचा याचा विचार आपल्याला सर्वांना करणं गरजेचं आहे जे उमेदवार आहेत ज्यांना ऍव्हरेजली मार्क्स आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जिल्ह्याचा विचार करू नका, कारण एकदमही वाईट जिल्हे किंवा वाईट परिस्थिती असणाऱ्या शाळा या आपल्या महाराष्ट्रात नाही आहेत। त्यामुळं आपल्याला नोकरी कशी मिळवता येईल यासाठी या मार्क्सनुसार आपल्याला प्रयत्न करायचे आहे। आणि हे जे काही मी तुम्हाला 3 टप्पे सांगितले आहे, सिलेक्शनचे जे काही मार्क्सचे गुण सांगितलेले आहे मार्क्सनुसार आणि जिल्हे सांगितले आहेत, याचा विचार तुम्हाला करायचा आहे, अभ्यास तुम्हाला करायचा आहे। यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो तुमच्या मार्क्स वाईज मी सांगणार आहे की एवढे मार्क्स जर इथे असेल तर तुम्ही हे जिल्हे तुम्ही सिलेक्ट करू शकता, ज्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना, गरीब होतकरू तळागाळातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीवर कसं लागता येईल याचा दिलासा आणि याचा अपडेट मात्र आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो। अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।